नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण प्रकरण क्रमांक 3 मधील सहकार आयुक्त व निबंधकाचे सहकारी संस्थेबाबतचे विविध अधिकार अभ्यासणार आहोत। मित्रांनो, सहकार चळवळीचा राज्य पातळीवरील सर्वोच्च प्रशासकीय मुख्य अधिकारी किंवा सहकारी चळवळीचा राज्य पातळीवरचा मुख्य नियंत्रक म्हणून ॲज ए चीफ कंट्रोलर किंवा ॲज ए चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य किंवा सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे व संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे बरोबर चालतो किंवा नाही, संस्थेच्या कामकाजामध्ये पारदर्शकपणा आहे किंवा नाही, सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे, कार्यक्षमपणे व अधिक शिस्तबद्ध व नियमबद्ध पूर्ण करण्यासाठी निबंधकाला महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीप्रमाणे विविध प्रकारचे अधिकार किंवा हक्क, राइट्स किंवा पॉवर्स प्राप्त होतात किंवा निबंधकाला सुपूर्द केले जातात। ते आपण आपल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार या हेडिंग खाली जी एकूण या चार्ट मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे या स्क्रीनवर आपल्या समोर दिसत आहे, एकूण 10 पॉइंट्स समाविष्ट केलेले आहे। मित्रांनो, ही सर्व सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार या मुद्द्यांचं आपण थोडक्यात समजून घेऊया। सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार या चार्ट मध्ये मित्रांनो डाव्या साईडला एकूण 5 मुद्दे दिलेले आहेत आणि उजव्या साईडला किंवा राईट साईडला सुद्धा एकूण 5 मुद्दे समाविष्ट केलेले आहे। असे एकूण टोटल 10 मुद्दे निबंधकाचे अधिकार या हेडिंग खाली आपल्या या चार्ट मध्ये नमूद केलेले आहेत। या सर्व मुद्द्यांचं आपण मित्रांनो या चार्टच्या अनुषंगाने थोडक्यात अभ्यास करूया। तत्पूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या पाठांमध्ये जी निबंधकाची वैधानिक कार्य अभ्यासली आणि नियंत्रणात्मक कार्य, त्यामध्ये सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार संपूर्णपणे जवळपास समाविष्ट झालेले आपल्यास दिसून येतील। एक मिनिट बघूया आपण। या पूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये सहकार आयुक्त व निबंधकाचे संपूर्ण अधिकार आपण जवळपास सविस्तरपणे अभ्यासलेले आहेच। ते या हेडिंग खाली सहकारी संस्थेच्या निबंधकाचे वैधानिक कार्य या हेडिंग खाली जी पॉइंट्स आपल्या समोर 1 ते 9 दिसतात, ही सर्व पॉइंट्स विद्यार्थी मित्रांनो निबंधकाच्या अधिकारांमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत, समाविष्ट झालेले आहे, आपल्याला दिसून येतील। वैधानिक कार्य अभ्यासताना उदाहरणार्थ
कार्य हा शब्द वगळून त्या ठिकाणी वैधानिक अधिकार हा शब्द जर आपण त्या ठिकाणी नमूद केला तर त्याची मुद्दे जवळपास क्रमांक 1 सहकारी संस्थेची नोंदणी करणे म्हणजेच हे कार्य आणि हाच मुद्दा ट्रान्सफर आपल्याला त्या अधिकारांमध्ये केला की सहकारी संस्थेची कायद्यानुसार नोंदणी करण्याचा अधिकार. म्हणजे जे कार्य आहेत ते कार्य हा शब्द वगळून त्या ठिकाणी या पॉइंट्स मध्ये वैधानिक कार्य 1 ते 9 याच्यामध्ये जर आपण अधिकार हा शब्द उपयोगात आणला वैधानिक कार्याच्या ऐवजी तर ही सर्वच्या सर्व मुद्दे मित्रांनो 1 ते 9 ही मुद्दे सहकार आयुक्त व निबंधकाच्या अधिकारांमध्ये समाविष्ट झालेले दिसून येतील. ते आपण नंतर अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा व्हिडिओ आपण बघितला असेल किंवा दुसरा पाठ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य अभ्यासली. मित्रांनो, निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य असं म्हणण्यापेक्षा आपण आज अधिकारांचा अभ्यास जेव्हा निबंधकाचा करीत आहोत तेव्हा नियंत्रणात्मक कार्याच्या ऐवजी कार्य हा शब्द वगळून नियंत्रणात्मक अधिकार या हेडिंग खाली जे एकूण 1 ते 5 मुद्दे समाविष्ट केलेले आहे. उदाहरणार्थ निबंधकाची कार्यालयीन प्रशासकीय कार्य अधिकारामध्ये कार्य हा शब्द न उपयोगात आणता प्रशासकीय अधिकार. नंबर 2 सहकारी संस्थेचे हिशोब तपासणी करण्याचं कार्य नियंत्रणात्मक आहे. आपण हा हिशोब तपासणी करण्याचा निबंधकाचा अधिकार, संस्थेच्या आर्थिक व्यवहार नियंत्रण ठेवण्याचा अधिकार, दोषी संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार. अशा पद्धतीने मित्रांनो वैधानिक आणि नियंत्रणात्मक कार्याचे जे मुद्दे आहे हे मुद्दे सर्व निबंधकाचे जे अधिकार आपण आज अभ्यासणार आहोत त्यामध्ये ही सर्व पॉइंट्स ट्रान्सफर झालेले आपणास दिसून येईल. याकरिता आपण वैधानिक आणि नियंत्रणात्मक कार्य आपल्या समोर ही ठेवलेली आहे. ते आपल्या ओव्हरलुकिंग मध्ये आपल्या निदर्शनास यावी याकरिता आज बघूया आपण आता या चार्टच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधकाचे जे अधिकार आहे मित्रांनो ते या सर्व 1 ते 10 पॉइंट वर जर आपण ओव्हरलुकिंग केलं तर आपणास पुन्हा एकदा निदर्शनास येईल की या निबंधकाच्या अधिकारांमध्ये वैधानिक कार्यांचे मुद्दे आणि नियंत्रणात्मक कार्यांचे पॉइंट समाविष्ट झालेले दिसतील. तरी परंतु आपण विद्यार्थी मित्रांनो टू द पॉइंट या सर्व मुद्द्यांचं आपण थोडक्यात आढावा घेऊया. विशेष म्हणजे या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण आणि विश्लेषण निबंधकाची वैधानिक कार्य आणि नियंत्रणात्मक कार्यामध्ये जवळपास आपण सविस्तरपणे घेतलेला आहे. हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात असू द्यावे. सहकार आयुक्त व निबंधकाला महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीप्रमाणे विविध प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. क्रमांक 1 चा मुद्दा आपल्या या चार्ट नुसार दिलेला आहे. सहकारी संस्थेची महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार नोंदणी करण्याचा अधिकार. नंबर 2 सहकारी संस्थेच्या पोटनियमांना किंवा सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देण्याचा अधिकार. नंबर 3 सहकारी संस्थेचे अभिलेख किंवा कार्यालयीन कागदपत्र किंवा रेकॉर्ड सहकारी कायद्यानुसार जप्त करण्याचा अधिकार. नंबर 4 सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार. पुढचा मुद्दा येतो आहे अधिकाराचा. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सभासदाला संस्थेने विनाकारण ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असताना सुद्धा सभासदत्व रिजेक्ट केलं असेल किंवा नाकारलं असेल तर ते सभासदत्व मंजूर करण्याचा किंवा त्या सभासदत्व मान्य करण्याचा अधिकार. क्रमांक 6 चा मुद्दा आहे सहकारी संस्थेच्या सभांचे आयोजन करण्याचा अधिकार. सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीसाठी नेमणूक किंवा नियुक्ती करण्याचा अधिकार. त्यानंतरचा क्रमांक 8 चा मुद्दा निबंधकाचे अधिकार मध्ये समाविष्ट केलेला आहे. सहकारी संस्थांचे विलीनीकरण करण्याचा अधिकार. आणि क्रमांक 9
सहकारी संस्थेच्या विविध संस्थेच्या प्रकारांमध्ये किंवा वर्गांमध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार. आणि शेवटचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सहकारी संस्थेत वादविवाद निर्माण झाल्यास त्यावर न्याय निवाडा करण्याचा किंवा निपक्षपणे न्यायदान करण्याचा अधिकार. ही सर्व मुद्दे आपण जेव्हा बघितलीत तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की या सर्व मुद्द्यांचा आपण निबंधकाच्या वैधानिक कार्य आणि नियंत्रणात्मक कार्यामध्ये याचा सर्व सविस्तरपणे या मुद्द्यांचा स्पष्टीकरणाचा आढावा घेतलेला आहे. तरी परंतु या सर्व मुद्द्यांचा आपण आज आढावा घेऊया. क्रमांक 1 चा मुद्दा आहे सहकारी संस्थेची सहकारी कायद्यानुसार नोंदणी करणे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा नोंदणी प्रस्ताव नमुना अ मध्ये निबंधकाच्या कार्यालयात सादर केला जातो तेव्हा आपणास कल्पना आहेच की निबंधक ज्या सहकारी संस्थांचा नोंदणी प्रस्ताव किंवा नोंदणी अर्ज नमुना अ मध्ये निबंधकाच्या कार्यालयात सादर केल्यानंतर त्या नोंदणी अर्जासोबत नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर किंवा त्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडली आहेत किंवा नाही या सर्व गोष्टींची व कागदपत्रांची पूर्तता संबंधित अर्जदाराने केली गेली आहे किंवा नाही याची खात्री झाल्यानंतर संबंधित संस्थेचा अर्ज मिळाल्यापासून किमान 2 महिन्याच्या आत सहकारी कायद्यानुसार निबंधकाला संबंधित संस्थेची नोंदणी करणं कंपल्सरी असतं, बंधनकारक असतं. आणि संस्थेची रितसर नोंदणी झाल्यानंतर नोंदणीचा अधिकृत पुरावा म्हणून प्रत्येक प्रवर्तकाला किंवा संस्था नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून आपल्या स्वतःच्या सही शिक्क्यानिशी नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्यानंतर क्रमांक 2, सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत संस्थेने जे पोटनियम सादर केलेले असेल किंवा पोटनियमाच्या ज्या 4 प्रती जोडलेल्या असेल त्या पोटनियमांना किंवा संस्थेच्या उपविधीला मान्यता देण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्यानंतर क्रमांक 3 चा अधिकार आहे निबंधकाचा की एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जे हिशोब पुस्तके आहेत किंवा ज्या हिशोब पुस्तकांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या नोंदी केलेल्या आहेत ती सर्व हिशोब पुस्तके किंवा कार्यालयीन रेकॉर्ड त्यालाच अभिलेख असंही म्हणतात. या अभिलेखामध्ये किंवा संस्थेच्या हिशोब पुस्तकांमध्ये संस्थेकडून किंवा एखाद्या संबंधित हिशेब ठेवणाऱ्या लेखापालांकडून किंवा अकाउंटंट कडून एखाद्या हिशेबांच्या पुस्तकांमध्ये किंवा महत्वाच्या कागदपत्रांमध्ये अनधिकृत बदल किंवा ती कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न होण्याचा संभव असतो. अशी निबंधकाची खात्री झाल्यास अशा संस्थेची मालमत्ता व संस्थेचा रेकॉर्ड जे रेकॉर्ड गैरप्रकार करण्याच्या हिशोबाने ठेवल्या गेलेला आहे ज्याच्यामध्ये अनधिकृत अशा काही नोंदी केलेल्या आहेत ही सर्व कागदपत्रे व रेकॉर्ड आणि संस्थेची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्यानंतर क्रमांक 4 चा अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी सहकारी संस्था सहकारी कायद्यातील नियमांचं किंवा तरतुदींचं किंवा सहकारी तत्वांचं पालन करीत नसेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये गैरप्रकार गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार चालत असेल किंवा एखाद्या सहकारी संस्थांचा कामकाज सहकारी तत्वाविरोधी असेल, सहकारी कायद्यातील नियमांचं पालन केलं नसेल तर अशा संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार सुद्धा सहकारी कायद्याप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधकाला असतो. त्यानंतर चा अधिकार आहे निबंधकाचा, जर एखादी संस्था एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व विनाकारण नाकारीत असेल किंवा ती सभासद इच्छिणारी व्यक्ती सहकारी कायद्यानुसार पात्र असताना सुद्धा अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेच्या संचालक मंडळाने किंवा संस्थेने सभासदत्व नाकारलं असेल तर अशा व्यक्तीला सहकार आयुक्त व निबंधक संबंधित सभासदाने केलेल्या
सभासत्व संबंधीच्या अर्जाबाबतची खात्री करून संबंधित सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती सभासत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करीत असेल तर निबंधक अशा संस्थेच्या सभासदाला किंवा संबंधित अपील सादर करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा सन्मानाने सभासत्व देण्यासंदर्भात संस्थेला विशेष आदेश देऊ शकतो किंवा सभासत्व देण्याच्या संदर्भातला अधिकार हा निबंधकाचा अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर क्रमांक 6 चा निबंधकाचा अधिकार आहे की जर एखाद्या सहकारी संस्थेने सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सभा वेळेवर बोललेला नसेल तर निबंधकाला अशा सभासदांच्या किंवा संचालक मंडळाच्या विशेष सभांचं आयोजन करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. त्यानंतर निबंधकाचा क्रमांक 7 चा अधिकार आहे मित्रांनो की सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीसाठी किंवा ऑडिट करण्यासाठी सहकारी कायद्यानुसार हिशेब तपासणीसाठी किंवा ऑडिटरची नेमणूक करण्याचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेने हिशेब तपासणीसाठी नेमणूक करून आपल्या सर्व आर्थिक आणि वार्षिक हिशेबांचे संपूर्ण ऑडिट करून घेणं किंवा वार्षिक हिशेबाचे लेखापरीक्षण करून घेणं बंधनकारक असतं. जर एखाद्या संस्थेने हिशेब तपासणीस नियुक्त केला नसेल किंवा हिशेब तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशा संस्थेवर मान्यताप्राप्त हिशेब तपासणीस किंवा लीगल ऑडिटर किंवा सर्टिफाईड ऑडिटर नियुक्त करण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्यानंतर क्रमांक 8 चा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थांचे विलीनीकरण करण्याचा अधिकार. म्हणजेच एकाच प्रकारच्या 2 किंवा अधिक संस्था जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील किंवा ह्या संस्था तोट्यात किंवा नुकसानीत चालत असेल किंवा अकार्यक्षम असतील तर अशा संस्थेच्या संदर्भात सभासदांच्या हिताकरिता सर्व संबंधित संस्थांचं विलीनीकरण किंवा संबंधित संस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्यानंतर बघूया क्रमांक 9 चा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की सहकारी संस्थेचे कार्य, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि आर्थिक परिस्थिती इत्यादीच्या आधारे संबंधित संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला प्राप्त होतो. उदाहरणार्थ विपणन सहकारी संस्था किंवा त्यालाच मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा खरेदी विक्री संस्था, शेती संस्था किंवा कृषी सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था इत्यादी प्रकारांमध्ये संस्थेचं वर्गीकरण करण्याचा कायदेशीर अधिकार निबंधकाला प्राप्त होतो. आणि नंतर शेवटचा सहकार आयुक्त व निबंधकाचा अधिकार की जे यापूर्वीच आपण अभ्यासलेले आहे सर्व मुद्दे ही की सहकारी संस्थेमध्ये काही वादविवाद निर्माण झाल्यास किंवा वादग्रस्त बाबी निर्माण झाल्यास अशा वादांची तक्रार सभासद किंवा संचालक मंडळाने सहकार खात्याचे निबंधक व आयुक्त यांच्याकडे केली असेल तर सहकारी कायदा व पोटनियमांच्या तरतुदीनुसार व सहकारी कायद्यानुसार ही सर्व सहकारी संस्थेचे सभासद आणि संचालक मंडळामधील वादविवाद निपक्षपातीपणे मिटून त्यावर योग्य असे न्यायदान करणे किंवा न्याय निवाडा करण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला असतो. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज सहकार आयुक्त व निबंधकाचे सहकारी संस्थेबाबतचे जे विविध अधिकार असतात त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपणास सूचित करू इच्छितो की ह्या सर्व निबंधकाच्या अधिकारांचा आढावा आपण मागे वैधानिक कार्य अभ्यासताना आणि निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्य या दोन्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहे. कृपया आपण हे दोन्ही व्हिडिओ यापूर्वीचे आजच्या या निबंधकाचे अधिकार या संदर्भात अभ्यासावे.
मित्रांनो, सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार हा या प्रकरणामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो, नव्हे महत्त्वाचा आहे। दीर्घोत्तरी प्रश्नासाठी 8 गुणांचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेव्हा कृपया आपण या प्रश्नांची नीट पूर्वतयारी करावी। त्यानंतर आपण पुढच्या भागांमध्ये पुढच्या पाठात पुढील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अभ्यासणार आहोत। तेव्हा आपण वेळ मिळाल्यास किंवा शक्य झाल्यास या प्रकरणाच्या प्रस्तावनेची आपण तयारी करावी किंवा ही प्रस्तावना आपण अभ्यास करून ठेवावा। यासोबतच पुन्हा एकदा निवेदन करतो आपणास की आज हे प्रकरण सहकार आयुक्त व निबंधकाच्या अधिकारासोबतच या ठिकाणी पूर्ण कंप्लीट अभ्यासलेला आहे। त्यानंतर निबंधकाच्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य हा भाग उर्वरित बोर्डाने नवीन दिलेल्या अधिसूचनेनुसार वगळण्यात आलेल्या याची कृपया नोंद घ्यावी। आणि या पाठाच्या सरतेशेवटी अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यामधला जो फरक आहे, हा फरक आपल्या या आजच्या अभ्यासावरून आजपर्यंतच्या या प्रकरणाच्या त्याची पूर्वतयारी करावी। आणि स्वाध्यायामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत किंवा ज्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, प्रश्न पहिला अ ते ज पर्यंत ही सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ आपल्या गृहपाठाच्या नोटबुक मध्ये आपण राईट डाऊन कराल आणि बाकी इतर उर्वरित प्रश्नांचं स्वयं अध्ययनासाठी रेग्युलरपणे नियमितपणे आपण अभ्यास करावा, ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया। पुढच्या पाठांमध्ये आपण प्रकरण 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अभ्यासणार आहोत। त्या प्रकरणाची प्रस्तावना आपण वाचून ठेवावी, नव्हे ते आपल्या गृहपाठाच्या नोटबुक मध्ये ते प्रस्तावना राईट डाऊन करावी, ही एक अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।